भारतीय सराफ बाजारात सुरू असलेली दरवाढ पाहिल्यावर सामान्य माणूस हतप्रभ झालाय। आज सोन्याचा दर तोळ्यामागे 2,000 रुपयांनी वाढला आणि 1,32,800 झाला, तर चांदीनं 8,000 रुपयांची वाढ घेऊन 1,95,000 प्रति किलो हा विक्रमी टप्पा गाठला। गेल्या 12 दिवसात सोने चांदीच्या दरात सातत्यानं वाढ होतीये। MCX वर तर आज चांदीचा दर 2 लाखांवर गेलाय। यापुढेही सोने चांदी बाजारपेठ वधारत राहील असा अंदाज आहे। सोने आणि चांदी हे दोन्ही धातू अत्यंत मौल्यवान मानले जातात। गेल्या 30 वर्षातील सोने चांदीची दरवाढ पाहिल्यानंतर कुणीही थक्क होईल। 1999 साली 4,200 रुपये प्रति तोळा असा सोन्याचा दर होता, तर 1 डिसेंबरला सोन्याचा दर 1,28,600 रुपये प्रति तोळा इतका होता। आजचा सोन्याचा दर 1,32,800 रुपये अधिक 3% GST म्हणजे 1,36,785 रुपये इतका आहे। दुसरीकडे चांदीची सुद्धा चांदी झाली आहे। 1 डिसेंबरला चांदीचा दर 1,76,500 रुपये प्रति किलो इतका होता, तर आज चांदीचा दर 1,95,000 रुपये अधिक GST असा 2,08,50 रुपये झालाय। MCX वर चांदी दर 2 लाख रुपये झाला असून सट्टा बाजारात चांदी ट्रेडिंगमध्ये आहे। गेल्या 10 दिवसात सोन्या चांदीच्या दरात वाढच होत गेली आहे। यापूर्वी दिवाळीच्या आधी चांदीचा दर सर्वाधिक म्हणजे 1,80,000 रुपये झाला होता। त्यानंतर पुन्हा दर घसरले आणि चांदी 1,40,000 वर आली। आता वर्षाअखेरीस चांदी 2 लाखाच्या टप्प्यावर आली असून डिसेंबर 2026 मध्ये चांदीचा दर प्रति किलो 3 लाख रुपये असेल असं या क्षेत्रातील तज्ज्ञांचं म्हणणं आहे। चीनकडून सुरू असलेली चांदीची प्रचंड खरेदी, औद्योगिक क्षेत्रात वाढलेला चांदीचा वापर याचा परिणाम म्हणून चांदीची मागणी वाढली असून दर झपाट्याने वाढत आहेत। त्यामुळे अधूनमधून मागणी एवढी चांदी उपलब्ध होत नाही हे सध्याचं वास्तव आहे।